एकतर निष्पक्ष निवडणुका घ्या, नाहीतर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा. मतदार यादीतील घोळ सुधारेपर्यंत निवडणुका नको, उद्धव ठाकरेंची टीका. महाराष्ट्राची जनता महायुतीच्या पाठीशी. आम्ही निवडून आल्यानंतर विरोधक पुन्हा आयोगावर आरोप करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा महाविकास आघाडीला खोचक. मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात सुप्रीम कोर्टाला सांगून निवडणुका पुढे ढकला. कितीही दिवस लागू द्या, पण बॅलेटवर निवडणुका घ्या, राज ठाकरेंचं मत. पाऊस आला की बेडकं बाहेर येतात. विरोधकांचंही तसंच झालंय. सर्व पक्षीय शिष्टमंडळानं आयोगाची भेट घेतल्यावरून प्रवीण दरेकरांची टीका. तर आयोगाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांच्या बांधावर जायला वेळ नाही, दरेकरांचं टीकास्त्र. माझ्यावर झालेल्या आरोपांना मी किंमत देत नाहीत. आरोप सुरू राहिल्यास कोर्टात जाऊ. वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवरून देवांग दवेंची प्रतिक्रिया. तर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटचं कंत्राट भाजपच्या देवांग दवेंकडे असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप. भाजपचे जोडे उचलण्याची निवडणूक आयोगाची भूमिका. निवडणूक आयोग भाजपच्या किंवा सरकारच्या पूर्ण दबावाखाली आहे, संजय राऊतांचा गंभीर आरोप. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातल्या अनेक गावं मतदार यादीमधनं गायब. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक विभागाचा हा कारभार चव्हाट्यावर. प्रारूप मतदार याद्यांमध्ये गावं गायब. माजी सभापती शशिकांत मंगळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. बुलढाणा शहरामध्ये 4000 मतदारांची नावं ही 2 वेगवेगळ्या प्रभागात. शिंदेच्या सेनेचे आमदार संजय गायकवाड यांचं जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात पत्र. मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करण्यात यावी, त्यांची मागणी. नालासोपारा प्रभाग विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये सुषमा गुप्ता नावाच्या महिलेचं 6 वेळा नाव. मतदार यादीमध्ये जो पत्ता दिलाय त्या पत्त्यावर ही महिला राहतच नसल्याचंही समोर. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग पुण्याच्या दौऱ्यावर दाखल. तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या संरक्षण आणि अंतराळ तंत्रज्ञान शाळेचं उद्घाटन होणार. मार्च 2026 पर्यंत देशातील नक्षलवाद समूळ नष्ट करणार. नक्षलवादाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या जिल्ह्यांची संख्या 6 वरून 3 वर. पुढच्या वर्षापर्यंत नक्षलवाद संपवणार. गृहमंत्री अमित शहांकडून विश्वास व्यक्त. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये 48 तासांची युद्धबंदी. सीमा संघर्ष वाढल्यानंतर तात्पुरत्या युद्धबंदीवर सहमती दर्शवली. कंधार हवाई हल्ल्यामध्ये आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू, तर 100 जण जखमी. 26 नोव्हेंबरला ग्लासगोच्या महासभेत घेतला जाणार. दिलीप चव्हाण यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. पुण्यामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत पक्षप्रवेश संपन्न. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हिंगोली जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर चव्हाण दादा गटात दाखल. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराचा व्हिडिओ व्हायरल. तर माझ्या नादाला लागाल तर ओम भट्ट स्वाहा. आमदार सुनील शेळकेंचा हा व्हिडिओ व्हायरल. नागपूरमधील 28 तारखेच्या आंदोलनासंदर्भात पोलिसांचा दबाव आहे. बच्चू कडूंचं वक्तव्य. तर पोलीस पाटील आणि गावकऱ्यांना गुन्हे दाखल करण्याच्या पोलीस प्रशासनाकडून धमक्या. कडू यांचा आरोप. खासदार उदयनराजे भोसलेंनी मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली. गोपीनाथ मुंडे आणि महाराजांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत कौटुंबिक संवाद साधला. मंत्री पंकजा मुंडेंनी सोशल मीडियावर माहिती केली शेअर. अंबरनाथमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक. अंबरनाथ शहरात नगराध्यक्ष पदासाठी मनसेचा उमेदवार दिला जाणार. मनसे नेते अविनाश जाधवांची प्रतिक्रिया. उत्तर रत्नागिरीचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख विक्रांत भास्कर जाधव मातोश्रीवर. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली. ठाकरेंनी विक्रांत जाधव यांचं अभिनंदन करत दिल्या शुभेच्छा. काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आरएसएसचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. दादरमधील काँग्रेसच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांकडून आंदोलन. पोलिसांनी कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात. धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी करमाळा तालुक्यातल्या खांबेवाडी इथल्या तरुणांचं ईमेल आंदोलन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 10 दिवसात 10 लाख मेल करणार. किशोर शिंदेंची माहिती. रायगडमध्ये प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीनं पत्नीकडून पतीची हत्या. नागोठणे पोलिसांनी 3 आरोपींना या प्रकरणी ताब्यात घेतलं. जंगलात नेऊन ओढणीनं गळा आवळून हत्या. ओळख पटू नये म्हणून पतीच्या चेहऱ्यावर केमिकल सुद्धा टाकलं. नाशिकमध्ये सीबीआयची मोठी कारवाई. सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्ताला 5 लाखांची लाच घेताना अटक. कारवाई दरम्यान 19 लाख रुपयांची रोकडही जप्त. नागपूरमध्ये विधवा महिलेच्या फसवणूक प्रकरणी मनसेचं आंदोलन. विधवा महिलेच्या नावानं कुठलाही कर्जाचा अर्ज केला नसताना 7 लाख रुपयांच्या कर्जाची उचल. मनसे पदाधिकाऱ्यांचा आरोप. तर बँकेला जाब विचारत जोरदार घोषणाबाजी. ट्युशनमधील वादानंतर आता नवी मुंबईमध्ये एका विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या. बाद झाल्यानंतर दुसऱ्या मुलीच्या आईनं तिला मारहाण केली होती. त्याच टेन्शनमध्ये घरी येऊन फास लावून घेतल्याची प्राथमिक माहिती.
धुळ्यातील कुंडाणेपासून पारोळा हायवेला जोडणाऱ्या रस्त्याचं सुरू असलेलं काम निकृष्ट, डांबरीकरणाआधीच उखडला रस्ता निकृष्ट दर्जाचं काम सुरू राहिल्यास आंदोलनाचाही इशारा. धुळ्याच्या बाळापूर उपनगरामध्ये महिलेच्या घरात बेकायदेशीरपणे दर्गा बांधण्यात आल्याचा आरोप. दर्गा तात्काळ हटवून महिलेवर कारवाई करण्याची बाळापूर ग्रामस्थांची मागणी. मीरा भाईंदर मनपाकडून दुकानांवर कारवाई. दिवाळी तोंडावर असताना कारवाईमुळे लोकांमध्ये नाराजी. फुटपाथ साफ करण्याच्या नावाखाली दुकानांच्या समोर असलेल्या साईन बोर्डवर तोडक कारवाई. जळगावातील आयटीआयच्या तासिका निर्देशक कर्मचाऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. तर 3 महिन्यांचं मानधन प्रलंबित असल्यामुळे तासिका कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन. मानधन लवकरात लवकर देण्याची निवेदनाद्वारे मागणी. जळगावात भारत मुक्ती मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. वक्फ बोर्ड कायदा रद्द करावा, महाबोधी महाविहारावरील हा ब्राह्मणांचा ताबा काढावा यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. जळगावच्या चोपडा तालुक्यातल्या अकुलखेडा या ठिकाणी शेतकऱ्यांतर्फे रास्ता रोको आंदोलन. चोपडा आणि यावल हे तालुके अतिवृष्टीच्या यादीतनं वगळण्यात आल्यामुळे आंदोलन. धुळे जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना स्वच्छ आणि जंतुविरहित कपडे मिळणार. जंतुनाशक यांत्रिक धुलाई यंत्रणा वापरण्यास सुरुवात. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या हस्ते प्रणालीचं उद्घाटन. फॅमिली प्रॉब्लेम्स, कोर्ट केस, संपत्ती वाद, शत्रूंचा त्रास, राजकारणातील समस्या, प्रेमातील अडथळे, विवाहातील त्रास, जन्मकुंडली दोष, सर्व प्रश्नांचे समाधान मिळवा गुरुजी कमलेश जोशींसोबत.